फक्त ही पोटली मसाज करू, चाळी व टक्कल यापासून सुटका करू. टक्कलवर देखील भरभरून केस उगवा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी केसांच्या समस्या तसेच जर आपले टक्कल जरी पडलेले असेल किंवा चाई जरी लागलेली असेल तरी देखील यावर अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे ज्या ठिकाणी चाई लागली असेल, टक्कल पडून केस उडालेले असतील त्या ठिकाणी देखील हळूहळू केस उगवतात व कंटिन्यू हा उपाय केल्याने टक्कलवर देखील भरभरून केस येतात. इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून आपल्याला नक्कीच मिळतो आणि उपाय अत्यंत साधा सोपा आणि घरगुती रामबाण असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे. तर यासाठी आपल्याला 4 गावठी लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एका खलबत्त्यात टाकून या सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्या. याप्रमाणे 4ही लसूण पाकळ्या छान बारीक ठेचून घेतल्या आहे आणि हे एका पात्रामध्ये काढून घ्या. आणि येथे मी घरीच ॲलोवेरा जेल तयार करून घेतलेले आहे. हे जेल देखील 1 चमचा भरून यामध्ये टाकायचे आहे. हे बघा, आपल्याकडे जर ओरिजिनल ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही बाहेरच्या जेलचा वापर करू शकतात, परंतु घरचे असेल तर याचाच वापर करा. आणि यामध्ये हे याप्रमाणे मिक्स करून घ्या. कोरफड जेल व एक विटामिन ई ची कॅप्सूल याचे जेल देखील यामध्ये टाकायचे आहे. विटामिन ई कॅप्सूलचे जेल देखील यामध्ये छान मिक्स करून घ्या. हे जेल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते. ही कॅप्सूल किंवा मेडिकलमध्ये देखील ही कॅप्सूल उपलब्ध असते. तर याप्रमाणे हे छान मिक्स करून एक स्वच्छ असा कॉटनचा रुमाल घ्या आणि यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार केले आहे ना, हे मिश्रण टाकायचे आहे. आणि याप्रमाणे याची आपल्याला पोटली तयार करायची आहे. आणि ही जी पोटली आहे ना, ही पोटली धरून प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला टक्कल पडले आहे किंवा चाई लागली आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि कोरडी करून यावर या पोटलीने छान मसाज करायचे आहे. किमान 5 मिनिटे छान मसाज करून हे असेच राहू द्या व अर्ध्या ते 1 तासानंतर पुन्हा हे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे सहजतेने आपल्या चाईवर देखील केस येतात, टक्कलवर देखील केस येतात व केसांच्या ज्या समस्या आहेत त्या देखील पूर्णपणे निघून जातात. आणि तुम्ही संपूर्ण स्काल्पला देखील याने मसाज केली तरी देखील चालेल. यामुळे केसांच्या सर्व समस्या निघून जातील, केस भरभरून वाढायला लागतील व केसांमध्ये जर चाई असेल, कोंडा असेल तर यावर देखील भरभरून केस येऊन कोंडा देखील निघून जातो. परंतु ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस ही पोटली ताजी तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. आणि हे लावून उन्हात जाऊ नये. हे नॅचरल पूर्णपणे कोरडे होऊ द्यावे, नंतर हे धुवायचे आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल घेऊन खोबरेल तेलाने संपूर्ण केसांना स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करून घ्या. आठवड्यातून फक्त 2 वेळेस जरी तुम्ही मसाज केली तरी देखील चालेल. म्हणजे आपल्याला केसांच्या कुठल्याही समस्या राहणार नाहीत व केस दाट, लांबसडक, सुंदर, झुपकेदार होतील. आणि टक्कलवर तर केस येणारच आहेत. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.